श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं एक संकल्प करायचा आहे, तो म्हणजे स्वामींची सेवा. तर स्वामींची सेवा कशी करायची, तर नित्यसेवा करायची आहे आपल्याला. कशी करायची व का करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला व तुमच्या परिवाराला पूनम्स लाईफ विथ स्वामी या चॅनलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संकल्प कसा करायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला हातामध्ये तांदूळ, फूल आणि हळद कुंकू, हातावरती पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव घ्यायचं आहे, त्यानंतर गोत्र सांगायचं आहे. गोत्र काश्यप म्हणायचं आहे. त्यानंतर मी एक स्वामींची सेवेकरी आहे आणि ह्यासाठी मी संकल्प केलेला आहे. नवीन वर्ष चालू झालेलं आहे, मी स्वामींच्या सानिध्यात राहण्यासाठी मी ही सेवा करत आहे असं म्हणून ही संकल्प करायचा आहे. तर जाणून घेऊयात की नित्यसेवा कशी करावी. श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठणही करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महात्म्य ह्या पोथीचे सुद्धा तुम्ही नित्य पठण करू शकता. कशी करायची तर पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. नाही जमलं तर 1 वेळाही करू शकता. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. नाही जमलं तर 1 वेळाही म्हणू शकता. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाचायचे असतात. श्री स्वामी समर्थ महात्म्य याचे पठण तुम्हाला दिवसातून 3दा ही पोथी वाचायची असते. नाही जमलं तर एकदाही पूर्ण पोथी वाचू शकता. हे असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची साथ कायम राहील. स्वामींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टीही होतील. मी जेव्हापासून स्वामींना मानत आली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप चांगल्या अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही पण संकल्प करा की मी आजपासून स्वामींची सेवा आणि स्वामींमध्ये मग्न असेल. स्वामींचा जप, स्वामींचा तारक मंत्र, स्वामींसाठी नित्यसेवा व सर्व काही मी स्वामींसाठी करेन. तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यासाठी तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये 2026 मध्ये काय काय घडेल आणि काय चांगल्या गोष्टी घडतील हे नक्की स्वामींच्या आशीर्वादानेच होईल. तर नित्यसेवेला सुरुवात करा. आज तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. तर स्वामी सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा, स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.